10वीच्या 12वी पेपर तपासणीवर विनाअनुदानित कृती समितीचा बहिष्कार. कोल्हापूर. राज्यातील 10वीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर विनाअनुदानित कृती समितीने बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील विनाअनुदानित शाळा कृती समितीने आज महत्त्वपूर्ण निर्णय घेत 12वी परीक्षेच्या उत्तरपत्रिका HSC बोर्डाला परत केल्या. शिक्षकांच्या विविध मागण्यांकडे सरकार आणि प्रशासनाने दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रलंबित मागण्यांकडे सरकार सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत शिक्षक संघटनांनी हा निर्णय घेतला आहे. विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांनी अनेक वेळा आंदोलन करून आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र सरकारकडून कोणतीही ठोस भूमिका घेतली गेली नाही. त्यामुळे शिक्षक संघटनांनी यंदाच्या 10वीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडराव जगदाळे सर्व पुणे विभाग शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी सांगितले की, शिक्षकांच्या हक्कांसाठी आम्ही अनेक वर्षे लढतो आहोत, मात्र सरकार आमच्या मागण्या गांभीर्याने घेत नाही. शिक्षकांना अनुदान वाढीव टप्पा त्वरित द्यावे, या प्रमुख मागण्यांसाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यातील 10वीच्या व 12वी निकाल प्रक्रियेला विलंब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शासनाने तातडीने हस्तक्षेप करून प्रश्न सोडवावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा कृती समितीने दिला आहे. लोकसेवा न्यूज 24 तास. 14 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी झाली पाहिजे. अनुदान आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. अनुदान आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. कॉलेजच्या संचमान्यता टप्पावडीचे आदेश मिळालेच पाहिजे. कोण म्हणताय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. अंमलबजावणी तात्काळ झाली पाहिजे. खऱ्या अर्थानं 14 ऑक्टोबरच्या आदेशाची अंमलबजावणी ही हिवाळी अधिवेशनातच व्हायला पाहिजे होती, परंतु त्यावेळी ती झाली नाही. मुद्दा म्हणून त्या ठिकाणी शासन या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी दिरंगाई करते आणि यातल्या ज्या बऱ्याचशा बाबी आहेत, 24-25ची संच मान्यता असेल, त्या ठिकाणी वाढीव टप्प्याचे आदेश असतील, या सगळ्या बाबी त्या ठिकाणी शासनाकडून कुठल्याही प्रकारचं कार्यपूर्ती होत नाही असल्यानंच खऱ्या अर्थानं या ठिकाणी या कायम विनाअनुदान संघटनेनं पेपर तपासणीवरती बहिष्कार टाकण्याचं परिपत्रक म्हणजे पत्रकही दिलं होतं. त्याच्यावर देखील कुठल्याही प्रकारे गांभीर्यानं दखल न घेतल्यानंच किंवा चर्चेला न बोलवण्यानं आज या ठिकाणी नाईलाज असतो त्या ठिकाणी हे पेपर गट्टे जे आहेत, उत्तरपत्रिका तपासणी गट्टे या ठिकाणी बोर्डाला आम्ही परत करत आहोत. खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांची काळजी आम्हाला सुद्धा आहे. विद्यार्थ्यांचा निकाल वेळेत लागला पाहिजे यासाठी आमची धडपड आहे. त्यामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही आहोत. परंतु या ठिकाणी शासनानं तात्काळ आमच्या या सगळ्या मागण्यांची दखल घेऊन हा निर्णय तात्काळ झाला पाहिजे. खऱ्या अर्थानं यांना 100% अनुदान आता मिळालं होतं, कारण तो त्यांचा हक्क होता आणि या संदर्भात अद्याप शासनाकडून चालढकल होते आहे. याची त्या ठिकाणी दखल नाही घेतल्यास याच्यापेक्षाही उग्र आंदोलन भविष्यामध्ये उभं केलं जाईल याची या ठिकाणी ग्वाही देतो. धन्यवाद. आज या ठिकाणी कोल्हापूर विभागीय कार्यालय कोल्हापूर या ठिकाणी उच्च माध्यमिक शाळा कृती समितीनं पेपर तपासणीवरती बहिष्कार टाकलेला आहे. तसंच आज माध्यमिक शाळा कृती समितीनं सुद्धा आज पेपरवरती बहिष्कार आम्ही टाकत आहोत. तसं निवेदन आता आम्ही आज विभागीय सचिवांना देत आहोत. यापूर्वीच 20 जानेवारीला उच्च माध्यमिक संघटनेने SSC बोर्डाला कळवलं होतं 14 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी व्हावी, अन्यथा आम्ही पेपर तपासणीवरती बहिष्कार टाकू. कोणत्या निवेदनाच्या कोणत्याही प्रकारची दखल संबंधित अधिकारी आणि शासनानं न घेतल्यामुळं नाइलाजास्तव आम्हाला आज या पेपर तपासणीवरती बहिष्कार टाकण्याची वेळ आलेली आहे. आणि याची जबाबदारी आमची नाही, तर याची जबाबदारी सर्वस्वी शासनाची आहे. कारण शासनानं जर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जर विषय घेतला असेल आणि तसं जर GR निघाला असेल तर त्या GRच्या अनुषंगानं आर्थिक तरतूद करणं ही शासनाची जबाबदारी आहे. आणि ती जबाबदारी त्या जबाबदारीतून दूर पळत जाऊन शासनानं उलट आमच्यावरतीच वेगवेगळ्या प्रकारचे आरोप करण्याचं षडयंत्र चालू केलेलं आहे. आम्ही प्रामाणिकपणे काम करतोय, केलेल्या कामाचं दाम आम्ही मागतोय. त्यामुळं आज प्राथमिक स्वरूपामध्ये या ठिकाणी पेपरचे गट्टे आम्ही आज परत करत आहोत. उद्यापासून संपूर्ण राज्यामध्ये उच्च माध्यमिकचे सर्वच्या सर्व गट्टे ज्या त्या विभागामध्ये जमा करण्यात येतील. जर लवकरात लवकर शासनाने निर्णय न घेतल्यास
याच्यापेक्षा उग्र आंदोलन राज्यस्तरावर केलं जाईल याची नोंद शासनाने घ्यावी.